नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे। आज मी तुमच्या समोर माझी जी बाल्कनी सजवते त्यातल्या काही टिप्स म्हणा किंवा मी कशी सजवते ते तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे। तर चला आपण ब्लॉगला सुरू करूया, जास्ती वेळ नको घालूया। आणि पूर्ण माझी बाल्कनी खाली करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता माझे जे इथे प्लांट्स असतात, आता काहींना माहिती आहे काहींना नाही माहिती आहे। सो मग इथे प्लांट्स ठेवते, सगळा हा पोर्शनला जिथे तुम्हाला वायरिंग दिसते। ओके, सो मी ते सगळे खाली करून घेतलेले आहे, प्लांट्स घरात शिफ्ट केलेले आहेत आणि बाल्कनी पूर्ण मोकळी करून घेतलेली आहे। एक मिनिट तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते। ओके, तर ही माझी बाल्कनी आहे, मी पूर्ण खाली करून घेतलेली आहे। मी खालती कार्पेट टाकून घेतलेलं आहे, वुडन फील असलेलं असं थोडं। आणि हे माझे फिश टँक आहे, त्याच्यात 2 एंजल, एक गुरामा आणि एक सकर फिश आहे। ओके, सो हे सगळी वायरिंग आहे जे मी इथे लाइटिंग केलेली आहे। मला लाइटिंग खूप आवडते आणि मी जी दिवाळीत केलेली ती मी काढलीच नाही आणि काढणारही नाही, कारण की मला हा ॲम्बियन्स खूप जास्ती आवडतो लाइटिंगचा। सो इथे सगळी ती वायरिंग आहे। ओके, तर मी बाल्कनी सगळी खाली करून घेतली। आता सर्वप्रथम मी पूर्ण ही लादी आहे जी बाल्कनीतली ती पूर्ण पुसून घेणार आहे, छान अगदी स्वच्छ करून घेणार आहे, कारण की आपण झाडांना पाणी वगैरे टाकतो त्याचे ओघळ जे येतात त्याने थोडी माझी बाल्कनी खराब झालेली आहे। सो मी पहिला पूर्ण बाल्कनी माझी क्लीन करून घेते। तर मी लादीवर साबण टाकलेला आहे, मस्तपैकी साबण टाकून अगदी काथ्याने छान असं कार्पेट स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे, जेणेकरून मुक्ताही तिकडे खेळते वगैरे किंवा आम्हीही कधी असं अक्षरशः मांडी घालून बसतो, त्यामुळे असं घाण वाटत नाही। आणि नेहमी तर मॉब मारतेच मी, असा रोजचा एक मॉब असतोच माझा, पण साबण टाकून मी एक 10 दिवसातून 15 दिवसातून लादी क्लीन करते। त्याच्यानंतर जे माझं प्लांट ठेवण्यासाठी जो मी स्टँड आणलेला तोही स्वच्छ असा साबण घालून मी अगदी 15-20 दिवसातून एकदा तरी तो छान असा क्लीन करते, जेणेकरून त्याची शाईन तशीच राहावी। आता तो असे अक्षरशः ते चॉकलेटी पडतात किंवा पाणी पडून ते गंजून जातात, त्यामुळे मी तो व्यवस्थित क्लीन करते। आणि चेअर वगैरे ज्या बाल्कनीमध्ये आहेत माझ्या त्या पुसून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर जे बांबू प्लांट आहेत ते क्लीन करून घेतले, त्याचा पॉट क्लीन करून त्याच्यात व्यवस्थित पाणी भरून ते मार्बल्स टाकून ठेवलेत आणि तोही एक छान लुक येतो त्या मार्बल्समुळे। हॅलो, तर सगळी ऑलमोस्ट क्लिनिंग झालेली आहे। आता काही बाकी आहे थोड्याफार गोष्टी, पण त्या जेव्हा आपण सेट करू प्रत्येक गोष्ट तेव्हा आपण ते करणार आहोत। ही ट्रॉली आहे जी झाडं ठेवायची, ती मी पहिली स्वच्छ करून घेते, कारण की नंतर ती क्लीन करता येत नाही। त्यामुळे मी अगदी बाथरूममध्ये नेऊन प्रॉपर त्याच्यावर स्पॉन्जने घासून काढते साबण लावून, आणि अशा पद्धतीने एकदम स्वच्छ झालेली आहे ती। आणि त्याला खालती ना मी व्हील्स लावून घेतले, जेणेकरून म्हणजे तिकडे होतेच तशीच स्टँड तसा होता, जेणेकरून मला कधी झाडू वगैरे काढायचा जरी झाला तरी मी ती अलगद झाडांसकट ती ट्रॉली थोडी हेवी होते पण मी हलवू शकते। सो तुम्हीही जर नेक्स्ट प्लॅन करत असाल की मला बाल्कनी क्लीन हे करायचे सजवायचे आणि त्याच्यासाठी मला जर असा स्टँड हवा आहे, तर त्याला व्हील्स असलेली स्टँड घ्या किंवा त्यांना सांगा तुम्ही की मला व्हील्स लावून द्या, जेणेकरून तुम्हाला ती नंतर कॅरी करताना खूप सोपं जाईल। ठीक आहे, आता इथे ना माझ्या बाल्कनीमध्ये इथे एक छोटासा असा ना खड्डा आहे, तुम्हाला मी एक दाखवते। हा बघा, हा एक छोटासा असा हे आहे, त्याच्यात बरोबर माझी ही ट्रॉली बसते। हे बघा, हा नाही हा पोर्शनमध्ये ही ट्रॉली प्रॉपर बसते। हे बघा, ओके, ही अशी, ठीक आहे, एवढ्या पोर्शनमध्ये माझी ही ट्रॉली परफेक्ट बसते। ओके, आता मी माझी जी ट्रॉली आहे, जो स्टँड आहे तो प्रॉपर एका याचा जो स्पेस आहे तिकडे बसवलेली आहे। आता मी पहिलं तुळशी वृंदावन ठेवण्यापासून आपण झाडं ठेवायला सुरू करूया। आणि हे माझं तुळशी वृंदावन आहे, छोटं असलं तरी खूप ते हेवी आहे। आणि मी पहिली ती इथे तुळशी वृंदावन असं मी ठेवणार आहे। ठीक आहे, सो झाडांचा फायदा मला असा होतोय ना की हे जे मी इथे वायरिंग केलेली आहे ती सगळी हाईड होऊन जाते झाडं ठेवल्यामुळे, आणि त्यामुळे तिकडचं असं मेसीपणा दिसूनही येत नाही। ठीक आहे, आता नेक्स्ट मी जे झाड ठेवणार आहे तिथे मी जास्वंदाचं झाड ठेवते, ज्याला एकही फुल येत नाही। तर तुम्हाला प्लीज तुम्हाला माहिती असलेली अशी नर्सरी सांगा जिथे झाडांना फुलं येतात, कारण की मी 5-6 झाडं आणून झालीत, ती 2-4 दिवस झाडं फुलं देतात, म्हणजे 1-2 आठवडे तरी फुलं देतात, त्याच्यानंतर ते स्टॉप होऊन जातात। सो प्लीज मला सजेस्ट करा की छान जास्वंद येतील, म्हणजे भरपूर जास्वंद येतील, किंवा त्यासाठी काय खत यूज करायचं ते मला कमेंट थ्रू नक्की कळवा।
ठीक आहे. तर हे माझं जास्वंदाचं झाड आहे आणि ते मी इथे प्लेस करते. आणि ना माझ्याकडे असे छोटे छोटे टॉईज आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता, मोर आहेत असे. ते मी असे झाडात ठेवून देते की ते खूप छान दिसून येतं. असं वाटतं झाडामध्ये मोर बसलंय. हे बघा, अशा पद्धतीने मी हे टॉईज इथे शिफ्ट करते. मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नंतर एंडला दाखवीनच की कसं दिसतं ते. ठीक आहे. ह्याच्यानंतर मी इथे ठेवते अजून एक झाड आहे. ते कुठे गेलं? हां, इथे ते झाड आहे. ह्या झाडाचं नाव माहीत नाही, पण त्याला अशी लाल लाल फुलं येतात ना, ते हे झाड आहे. तर ह्याचं पण सेम एकदा आलेली फुलं त्यानंतर परत आलीच नाही. तर हे झाड मी इथे प्लेस करते. ह्याच्यात मी कोणताच टॉय ठेवत नाही, कारण की ते खालपर्यंत आहे. ठेवलं तरी ते दिसून येत नाही. सो मी हे झाड इथे प्लेस करते. ठीक आहे. नेक्स्ट मी अशा पद्धतीचं झाड आहे. ओके, ह्याचं पण मला नाव माहीत नाही, पण ते आहे छान, क्यूट दिसतं. त्यामुळे मी ते इथे प्लेस करून टाकते. ठीक आहे. अजून कोणती छान लो मेंटेनन्स आणि दिसायला खूप सुंदर अशी झाडांची नावं मला प्लीज कमेंटमधून सांगा की कोणतं झाड जास्ती सुंदर. हे एक जेडचं झाड आहे, ते मी इथे प्लेस करते. त्याची जागा इथे आहे. ओके, त्याच्यात हा एक टॉय ठेवलेला आहे, पिकअप. डन. तुम्हाला दिसतंय ना? मी आता एक खाली घेते थोडं स्टँड. ठीक आहे. ओके, जेडचं झाड मी इथे लावलेलं आहे. त्याच्यानंतर मी ह्या पोर्शनला सदाफुलीचं झाड आणलेलं काही दिवसांपूर्वीच आणलं, पण त्याला अजून तरी छान छान फुलं येत आहेत. हे बघा, आणि आय एम हॅपी टचवूड की त्याला अजून फुलं येत आहेत. करून एक आठवडा होऊन गेला की मी ती झाडं आणि बेबी झाड आणलेलं आहे. त्याच्यानंतर मी कढीपत्त्याचं झाड आणलं आहे आणि ते मी लास्टला प्लेस करते इथे. हे बघा, कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे मी इथे, तुम्ही बघू शकता. अजून थोडा मी कॅमेरा खाली घेते. ठीक आहे. आता माझ्याकडे असे ना छोटे छोटे प्लांट्स आहेत, कारण की इथे खालती ना स्पेस नाही, त्यामुळे मला असे छोटे छोटेच झाडं लावावी लागतात. हे पण जेडचंच झाड आहे. ओके, हे माहीत नाही कसली तरी वेल आम्ही गावावरून येताना घेऊन आलो ती वेल. ठीक आहे. आणि हे जेड ठेवून दिलं आणि त्याची वेल ठेवून दिली. ठीक आहे. ओव्हरऑल इथे एवढी अशी झाडं असतात माझी. ह्याच्यापेक्षा आम्ही जास्ती झाडं इथे ठेवत नाही. ठीक आहे. आणि आता मी इथे जे खाली थोडंसं पाणी सांडलंय किंवा पानं वगैरे पडले ती क्लीन करून घेते. तोपर्यंत तुम्ही वेट करा. तर नेक्स्ट आहे मनी प्लांट, जो मी इथे प्लेस करते. ओके, आणि ॲक्च्युली झालं काय, हे मनी प्लांट जेव्हा मी आणलं ना, तेव्हा एक दीड महिना त्यातला तेवढंच झाड होतं. ते वाढतच नव्हतं. सो मी ते झाड उचललं. मला कंटाळा आला ते बघून. ते उचललं आणि त्या बेडरूमच्या बाल्कनीत ठेवलं. आणि अचानक दुसऱ्या दिवशीपासून त्याच्या ज्या ह्या फांद्या आहेत ना, त्या आपोआप वाढायला लागल्या. ह्या बघा, अशा पद्धतीने. आणि मग ते इतकं सुंदर दिसायला लागलं. आणि ते कसं स्टँडवर नव्हतं, असं खालीच ठेवलेलं, त्यामुळे ते असं जमिनीवर त्या बाल्कनीमध्ये असं पडायला लागलं. मग विचार केला की स्टँडवर ठेवल्यावर ते खूप सुंदर दिसेल. सो मी त्याला इथे प्लेस केलं. आणि इथे जी फांदी एक आलेली आहे ती छान अशी वाढली आहे. ती मी ह्या लाईटिंगला अशी लटकवून ठेवते. आणि असं ते छान खूप सुंदर दिसतं. आज संध्याकाळचं तर माझी बाल्कनी इतकी छान दिसते. त्याचाही व्ह्यू तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये एंडला दाखवणार आहे. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि इथे हे झाड प्लेस केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट मी इथे पीस लिलीचं ठेवते. आणि ह्याचाही सेम 1-1.5 महिना काहीही त्याला पानं फुलं आली होती. जशी थंडी सुरू झाली आहेत ना, आय थिंक मला असं वाटतं पीस लिलीला थंडीमध्ये
फुलं येतात, त्यामुळे इथे छान अशी 5-6 फुलं आलेली आहेत पीस लिलीची. आणि ते झाड इथे असतं माझं पीस लिलीचं. आणि ते मी असं प्रॉपर सेट करते. हे 2 झाडं अशी इथे असतात. आता इथे मी एक झाड ठेवते. हे तिसरं झाड मी स्टँड इथे सेट करते. ह्या झाडाचं नाव मला माहित नाही काय येते, पण हे इतकं सुंदर झाड आहे. त्याच्यातून अशी एक पानाची कोंबळी येते आणि नंतर त्याचं असं फुलून असं छान पान तयार होतं. मी जेव्हा घेऊन आलेली ना तेव्हा हे खालचं एवढंच झाड होतं. हे आता माझ्याकडे आल्यापासून एवढं वाढलंय आणि छान अशी त्याची कोंबळी एवढी होऊन असं छान झाड फुलतं. आता हे एक आलंय, तर ते उद्या परवापर्यंत असं मोठं पान होईल त्याचं. त्यानंतर मी अजून एक हे झाड आणताना किंवा ही झाड आणताना एक झाड आणलेलं. इतकं सुंदर झाड आहे ते. त्याचंही सेम तसंच झालं. आधी काही पानं आली नाही, 1-1.5 महिन्यानंतर ते अक्षरशः असं फुल गार्डन कसं असतं तसंच त्याच्याने माझ्या बाल्कनीला शोभा येते. तुम्ही बघू शकता किती सुंदर झाड आहे ना. खूपच छान झाड आहे ना हे. तर हे झाड मी इथे प्लेस करते अशा पद्धतीने. सो मग हा पूर्ण पोर्शन माझा छान असा झाडांनी कव्हर होतो. आणि आता हे अजून झाड थोडं एवढं वाढल्यानंतर हे अजून आहे ते लपून जाईल, पण ठीक आहे, ते इतकं काही वाईट वाटत नाही ह्या झाडांमुळे. आता मी जी लाईटिंग आणलेली आहे, एक बारीक लाईट आहे जी बॉटलमध्ये आपण स्पेशली टाकतो, ती मी ही झाडात टाकते. मला आधी वाटायचं की माझी झाडं जळून वगैरे जातील की ना, पण नाही, मी हे 4-5 तास ही लाईट चालू ठेवलेली आहे. संध्याकाळी माझ्या झाडांना काहीही हार्म झालेलं नाही आहे, त्यामुळे ही मी परत प्लेस करणार आहे. असे वेडेवाकडे कुठेही टाकून ठेवते जेणेकरून ती लाईट लावली की इतकं सुंदर दिसतं. तुम्ही नक्की ट्राय करा ही गोष्ट, खूप छान वाटते. ठीक आहे. ओके, तर हा पोर्शन माझा असा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. हा कॉर्नर इतकाच सुंदर दिसतो की मी इथे बसून ब्लॉगही करते कधी कधी, आणि खूप छान आणि फ्रेश वाटतो. तर हे एक आर्टिफिशियल प्लांट आहे, ते मी इथेच कुठेतरी प्लेस करून टाकते आणि खूप छान आहे हे पण. आणि खूप मस्त वाटतं की म्हणजे ह्याच्यात एक प्लांट होतं, ते पिक्चरच जळलं, त्यामुळे मग मला आता हे असं आर्टिफिशियल ठेवावं लागतं. पण मी लवकरच झाडांच्या शॉपिंगसाठी जाणार आहे, त्याचा व्लॉगही येईल. आणि खूप सुंदर नर्सरी आहे ती आणि मजा येते एक्सप्लोअर करताना. तर मग हा एक छान ऑप्शन आहे आणि मी तो इथे प्लेस करून टाकते आणि तो मी इथे ठेवून देते एका ठिकाणी. ठीक आहे. आता हा पोर्शन माझ्या आयुष्यात नको होता, हा एसीचा कंप्रेसर इथे मला कुठेतरी सेट करायचा होता, पण तो काहीच ऑप्शन नव्हता. कारण की जेव्हा आपण सर्व्हिसिंग वगैरे करतो तर प्रत्येक वेळेस तिकडे त्या साईडला कॉर्नरला एवढं रिस्क घेऊन ते लोक जाऊ शकत नाही. त्यामुळे मग विचार केला तर राहू द्या, हा आहे इथे तर असू देत. पण आता हे लपवण्यासाठी काय करता येईल, मग आम्ही काय केलं, एक छान असा पॉट मी मेशोवरून हे घेतलेला, त्याच्यामध्ये याच्या छोट्या छोट्या वेली लावलेल्या आहेत. त्या जेव्हा मी आणल्या तेव्हा खूप सुंदर दिसत होत्या, त्याला छान फुलं येत होती. आता फुलं येणं बंद झालेली आहे, पण झाडात जीव आहे, त्यामुळे मी म्हणाली असू देत, किती दिवस राहतात तेवढं राहू दे. ठीक आहे. क्लीन झाल्यानंतर त्याच्यावर मी ठेवते तो पॉट. हा पॉट ठेवते. आता मला लवकरच इथे थोडी झाडं विकत घ्यायची आणि ते मी छान अशी प्लेस करणार आहे जेणेकरून इथलाही लुक जाईल. इथे एक मी रशी ठेवलेली आहे, ही बघा, कपडे वाळत घालण्यासाठी. हा, मी ही कपडे बाल्कनीत वाळत घालते. जेव्हा इमर्जन्सी ते सुखायचे असतात किंवा मयूरची वर्दी असते किंवा टॉवेल असतात जाड जाड, ते मी इथे टाकून देते आणि लगेच सुकले की लगेच काढून ठेवते. पण मी ही रशी परमनंट ठेवून दिलेली आहे इथे. ती अगदी इनविजिबल आहे, दिसतही नाही, त्यामुळे मी म्हणाले की ठीक आहे, राहू देत. आणि आता इथे मी काय करते, कधी कधी एसीचं कंप्रेसरचं पाणी आहे ना ते येतं, त्यामुळे मी हा असा एक नॅपकिन ठेवलेला आहे जेणेकरून माझं कार्पेट खराब होऊ नये. त्यामुळे तर थोडंफार ते एसीचं कंप्रेसरचं पाणी पडतं, मग मी हा असा नॅपकिन फोल्ड करते आणि तो इथे खालती प्लेस करून टाकते जिथे पाणी येतं तिथे. तो अगदी दिसतही नाही आणि तो छान नॅपकिन आहे, फ्रेश नॅपकिन आहे, त्यामुळे तो असा वाईटही वाटत नाही. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मी इथे माझ्या 2 चेअर आहेत प्लास्टिकचा, त्या ठेवून देते.
ही एक प्लास्टिकची चेअर मी इथे ठेवते आणि ही एक चेअर मी इथे ठेवून देते, जेणेकरून ते थोडंफार लपून जाण्यास मदत होतं. ठीक आहे, आता जो मी इथे स्टूल ठेवते त्याच्यावर मी माझा सध्या ट्रायपॉड ठेवलेला आहे. 1 मिनिट, पण तरी तुम्हाला मी दाखवते की ते कसं दिसतं सेटअप. ठीक आहे, हे असं ठेवते मी इथे. आणि इथे 2 खालती मी कार्पेट ठेवते, ते कार्पेटही दाखवते तुम्हाला. असं हा एक आणि हा एक, असे 2 मी कार्पेट ठेवते. वेट, मी तुम्हाला दाखवते. ओके, त्यानंतर जेव्हा गेस्ट येणार असतील ना तेव्हा मी इथे एक छान प्लांट ठेवते, ते प्लांटही तुम्हाला मी दाखवते. तर हे असं एक छान प्लांट मी इथे ठेवते. स्नेक प्लांट आहे हे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर असं मी ते एक छान असा प्लांट ठेवते. ओके, असा हा माझा हा एक पोर्शन रेडी होतो. इथे मला थोडंसं असं छान एक हे आणायच्यात, गार्डनचे लोगो लिहिलेले असतात किंवा सिम्बॉल्स लिहिलेले असतात ना, तशा टाईपचं इथे थोडं डेकोरेशन करायचं आहे. आणि ही अशी माझी बाल्कनी आहे. ठीक आहे, आता ह्याचा पूर्ण व्ह्यू मी तुम्हाला इव्हिनिंगला दाखवणार आहे. ठीक आहे, आता मगाशी आपण जे बांबू प्लांट छान काचेमध्ये जे व्यवस्थित धुवून ठेवलेलं होतं, छान लावलेलं, त्याच्या बाजूने असे मस्तपैकी मार्बल्स लावलेले, ते मी इथे प्लेस करते, जेणेकरून हा एक पूर्ण पोर्शन छान असा रेडी वाटतो. जेव्हा जेव्हा हे एवढं वाढेल तेव्हा खूप अजून सुंदर दिसून येईल. तर अशा पद्धतीने मी हे छान रेडी केलेलं आहे. आणि खूप मज्जा येते गार्डनिंग करताना. मला इतकी आवड नव्हती, पण माझ्या दोन्ही नंदांना खूप छोट्या नंदीला जास्ती आवड होती आणि तिची बाल्कनी बघायची तेव्हा मला वाटली की कशालाही एवढी कामं करते, म्हणजे त्याच्यात पाणी घाला, ती माती वगैरे सगळी खोवून ठेवा वगैरे. तर पण ॲक्च्युली जेव्हा आपण हे असं छान गार्डनिंग करतो आणि ते आपलं बाल्कनी इतकी सुंदर दिसते त्यानंतर, तेव्हा खरंच एक असं रिलॅक्सेशन वाटतं. आणि असं वाटतं की हां, की ते योगा करताना, मेडिटेशन करताना किंवा असं छान विचार करताना कोणता ब्लॉग करायचा किंवा काय स्क्रिप्ट करायची, त्यावेळेस खूप छान आणि काम वाटतं. सो हां, मी हॅपी आहे आणि मला मस्त वाटतं इथे बसायला, थोडा विचार करायला, मुक्तासोबत टाईम स्पेंड करायला, चहा प्यायला. माझ्या फॅमिली, माझ्या आईकडची जेव्हा फॅमिली येते, स्पेशली ऋषिकेश, पूजा वगैरे, आम्ही इथेच जेवायला बसतो, इथेच चहा प्यायला बसतो. आणि ऋषीला तर इतकी बाल्कनी आवडते. आणि माझ्या मोठ्या मामीला किती ते लोक पहिला घरात आले आणि दर्शनला सुद्धा स्पेशली ते लोक घरात आले की फ्रेश होतात आणि इथे येऊन तासन तास बसतात. आणि म्हणजे त्यांना फॅनचीही गरज नसते, कारण की 5th फ्लोअरला आहे आणि खूप वारा येत असतो. आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत, पण ॲक्च्युली ते गरमच होत नाही, कारण की इतकं व्हेंटिलेशन आहे. आणि आता मला इथे मच्छरची एक जाळी लावून घ्यायची, सो माझी इच्छाच होत नाही आहे, कारण की मग ते तेवढा व्हेंटिलेशन कमी होणार आणि तेवढं अंधार येणार, स्पेस वाटणार नाही. पण ठीक आहे, मच्छर चावतात, मुक्ताला त्रास होतो. सकाळची मी ती काढून ठेवीन आणि नंतर मग मी परत ती लावत जाईल. अशा पद्धतीनेच मी ती जाळी करून घेणार आहे. ठीक आहे, ओव्हरऑल एवढं झालेलं आहे. छान वाटतंय, मस्त वाटतं, फ्रेश वाटतं. तुम्ही इव्हिनिंगला बघा कसा हा लुक येतो ते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इव्हिनिंगला माझी बाल्कनी दिसते. तुम्ही बघू शकता, मी जे झाडात लाईटिंग सोडलेली ती अशी दिसते. छान वाटतं एकदम ॲम्बियन्स. आणि हे जे मी बोलली तुम्हाला, जे मी लाईटिंग लावलेली आहे ते मी कंटिन्यू ठेवणार आहे, कारण की खूप छान वाटतं. हा कंदील आहे आमचा दिवाळीचा, आणि त्याच्या ज्या खालती शेपट्या होत्या त्या मुक्ताने तोडलेल्या, तर मी बाकी ज्या होत्या त्या पण तोडून टाकल्या. आणि फक्त हा असा घुमट ॲज अ लॅम्प म्हणून ठेवला. मला लवकरच इथे लॅम्प आणायचा आहे. आणि हे चेअर आहेत, इथे आम्ही कधी कधी बसतो, छानपैकी चहा पितो. खूप छान असं फिलिंग इथे आपल्याला येते. आता मी पूर्ण घरातल्या लाईट्स आउट करते आणि बंद करून टाकते, आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की कसं इथे वाटतंय. तर अशी माझी बाल्कनी वाटते पूर्ण लाईट्स बंद केल्यानंतर. कधी कधी मूवी बघायला पण आम्ही फक्त ह्या लाईट्स चालू ठेवतो आणि पूर्ण घरातल्या लाईट बंद करतो आणि बाल्कनीतल्या लाईट्स चालू ठेवतो, आणि असा छान एक वाइब्स येतात. तर माझी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली, माझी गॅलरी कशी वाटली
संध्याकाळी खूपच छान वाटतं. ट्रस्ट मी गाईज, तुम्ही ही अशा टाईपची गॅलरी सजवा आणि लाइटिंगचा इफेक्ट असू देत, कारण की त्यामुळे संध्याकाळी असं एक छान लाईट्स क्रिएट होतात आणि एकदम शांत वाटतं कोणतंही काम करायला, किंवा अगदीच येऊन 10 मिनिटं असंच जरी तुम्ही बसलात ना तरी खूप छान वाटतं. जर तुम्हाला ही माझी इन्फॉर्मेशन, माझा व्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्षदा आणि मयूर ह्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.